नमस्कार, माझे नाव पायल राजू. मी तुमच्यासमोर एक पाठ सादर करत आहे. त्या पाठाचे नाव आहे सायकल म्हणते मी आहे. प्रस्तावना. छोट्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही सायकल चालवण्याचा आनंद नक्कीच लुटला असेल ना. लहान होतं तेव्हा तुम्ही 3 चाकी सायकल चालवली असेल आणि आता तुम्हाला दुचाकी चालवायला येत असेल. चला तर मग सायकल म्हणते मी आहे ना या पाठात आपण सायकलचा जन्म, तिच्या स्वरूपात हळूहळू केलेले बदल, सायकलपासून होणारे फायदे यांचा अभ्यास करणार आहोत. गंमत म्हणजे ही सर्व माहिती सायकल स्वतःच तुम्हाला सांगते अशी कल्पना या पाठात केलेली आहे. त्यामुळे या पाठाला आत्यकथा पाठ असे म्हणतात. मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकीही म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म 1690चा फ्रान्स देशातील MDS हे माझी जन्मदाते. 1876 साली J. लॅसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलेला साखळीची दंतकडी बसवली. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरामुळे. 1887 साली जॉन डनलॅप यांनी ते शोधून काढले होते. पहिली 200 वर्ष मी खरचडत चालले, पण पुढची 100-150 वर्ष मी कधी थांबले नाही. माझा प्रचार, प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही की जिथे माझा वापर होत नाही. जगातील लहान मुलाचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल महकास म्हणून आणून देतात का? माहीत आहे. एक तर किंमत माफक, अपघाताची शक्यता एकदम कमी. त्यावरून तुम्ही पडला तरी खर्चडेल, थोडीशी दुखापत होईल, मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. एकदा का तुम्हाला अत्यावश्यक झाला की तुमची माझी संगत कायमची होईल. आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळा करत नाही, मला बाहेर काढता. ट्रिंग करत माझ्यावर स्वर होऊन दुकानात जाता. साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधाच्या गोळ्या, तर कधी दूध आणता. मी असेल कशी छोटी मोठी कामी पटापट. कार बाईक चालवण्याची असेल तर त्याच्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही. लहान मुलीपासून आजी आजोबापर्यंत मला कोणीही चालवू शकत नाही. आणि कधी अर्ट्याला पंक्चर झालेस तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकी फुलकी कार. बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे. हे मान्य. खूप लांब जायचं किंवा काही तातडीचे काम असेल तर त्याचा वापर जरूर करावा. पण शाळेला जायचं, बाजाराला जायचं, ऑफिसला जायचं, एवढ्या वेगाची काय गरज? सरळ माझ्यावर सोडवा आणि कमी अंतराचा प्रवास सुखद करा. मी तुमच्यासाठी 2 दृष्टीने लाभदायक आणि सामाजिक आणि वैयक्तिक आणि सामाजिक कसे ते सांगते हे पहा. मला रोज नियमितपणे चालवा तर तुम्हाला व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवण्यानं तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. मानसीपेक्षा तंबुक्त राहतात. घाम निघण्याने जागा मेंद जळून जातो व प्रतिकार शक्ती वाढते. पायाचे स्नायू बळकट होतात. हा माझा आरोग्याचा फायदा. माझी किंमत तशीच माफकच, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. धन्यवाद.